हे तुर्भेचं आयकिया स्टोअर. दोन 2020 साली ह्या स्टोअरची स्थापना झाली ऐन कोरोनाच्या काळामध्ये. म्हणजे पहिला कोरोना गेलेला आणि 2020 डिसेंबर महिन्यामध्ये हे स्टोअर तुर्भे इथे ओपन झालं. आता या स्टोअरची खासियत अशी आहे ना, 5.5 लाख स्क्वेअर फूट एरियामध्ये स्टोअर आहे. इतकं मोठं, कमीत कमी 2 ते 3 माळ्याचे स्टोअर आहे. म्हणजे पहिले 2 माळे पार्किंग आहे आणि त्याच्यावरती हे स्टोअर आहे. आणि या स्टोअर मध्ये आपल्याला एक छोटस कॅफेटेरिया सुद्धा आहे आणि तिथे त्यांचेच पदार्थ मिळतात स्वीडिश. ऍक्च्युली हा ब्रँड आहे स्वीडिश, पण तिथे ह्या पद्धतीची अरेंजमेंट असते. तर अशा ह्या आयकिया स्टोअरला आज आपण आलोय फिरायला. खूप मोठा व्लॉग झालाय खरं तर. खूप मोठा व्लॉग झालाय खरं तर. 1.5 तासाचा व्लॉग आहे, तर मी 3 पार्ट मध्ये डिवाइड केलाय. 30-30 मिनिटाचे 3 भाग होतील. इथे सगळे सोफा सेट आहेत. आपल्या इंडियामध्ये जितकी स्वस्ताई आहे, जितकं परवडेबल आहे ना, तेवढं बाहेरच्या देशामध्ये ते परवडेबल नाही आहे. कदाचित आपल्या पेमेंटनुसार आहे, आपल्या पगारानुसार आहे. कारण की तुम्ही आता ह्या फर्निचरची एक प्राइस बघाल तर ऑलमोस्ट एक एक सोफा सेट 80,000 90,000 म्हणजे 50,000च्या वरतीच आहे. 40 ते 50,000च्या वरतीच आहे. तर तो जर आपण आपल्या लोकल मार्केटला किंवा घरी सुताराला वगैरे बोलवून जर तो बनवून घेतला तर 20,000 25,000मध्ये परवडतो आपल्याला आणि पडतो. आणि तुम्ही जसा हवा तसा बनवून घेऊ शकता. पण इथे सगळं हा चांगला कॉन्सेप्ट आहे आणि हे मटेरियल सुद्धा चांगलं असतं. हा प्लाय तसा भुसा प्लाय असतो, त्याला इंजिनियर प्लाय म्हणून नाव दिलंय, पण खरं इंडियन भाषेमध्ये तो भुसा प्लायच झाला. आणि 2020 सालापासूनचे स्टोअर आहे. बरोबर आहे, मला आठवतं ना, मी बरोबर डिसेंबर 2020 ला याचं उद्घाटन झालेलं आहे. आणि त्यावेळेला कोरोना पहिला कोरोना निघून गेलेला आणि दुसरी लाट येत होती. आणि त्यावेळेला तुफान गर्दी व्हायची, कारण लोक घरामध्ये तुंबलेली होती. आणि मग नंतर लोकांना काय फिरायला, तर मग हे एक मोठं मॉल सारखं स्टोअर झालेलं. खरं आपल्या इंडियन याच्याप्रमाणे नाही, इथे लोक, मी त्यावेळेला बघितलं ना, ते एक तुम्ही वन डे पिकनिक सारखीच आहे. कारण की इथून निघतं हे तुर्भेला आहे, त्याच्यामुळे मुंबई ठाणा डोंबिवली याच्या पूर्ण बाहेर आहे ते. आणि तिथे तुर्भेला जाऊन, कारण की 3 माळे फिरायलाच इतका वेळ लागतो.
आणि त्याच्यानं म्हणजे तुम्हाला सकाळी आपण गेलो, हे स्टोअर मला वाटतं 11-11:30 ओपन होतं, नाही म्हटलं तरी 7-7:30 किंवा 6-6:30 होतातच हा पूर्ण स्टोअर पालथा घालायला. आणि मग इथेच कॅफेटेरिया आहे, त्यांनी सगळी सोय करून ठेवली आहे पिकनिक सारखीच. तुम्ही या स्टोअरमध्ये अख्खं स्टोअर मध्ये फिरा आणि ह्या स्टोअरमधून तुम्ही मधून बाहेर निघू शकत नाही. त्यांनी मी बघितलं ना हे व्हिडिओ, तर त्यांनी ह्या मार्केटिंगच्या फंड्यामध्ये अशी अरेंजमेंटच करून ठेवली आहे ना की एकदा तुम्ही स्टोअरमध्ये शिरलात की तुम्हाला पूर्ण स्टोअरला प्रत्येक त्या सेक्शनमधून तुम्हाला फिरून फिरून जावंच लागतं आणि त्याच्यानंतरच तुम्हाला बाहेर जायचा गेट असतो. कारण आपल्या इंडियामध्ये कसं ज्या आपण गेटने घुसतो आतमध्ये त्याच गेटने बाहेर येतो, पण इथे आतमध्ये घुसायचा गेट वेगळा, आतमध्ये शिरण्याचा गेट वेगळा आणि बाहेर पडण्याचा गेट वेगळा. त्याच्यामुळे ज्या गेटने तुम्ही आतमध्ये शिरता त्या गेटने तुम्हाला बाहेर जायला एंट्री नसते. त्याच्यामुळे 3 माळे फिरावेच लागतात, 2 माळे जे काय पूर्ण. आणि त्यांनी बघा अशी सगळी अरेंजमेंट सुद्धा केलेली आहे की ते असे ना त्यांनी ॲरो मार्क केलेले आहेत. हा बघा वाईनचा सेट, पण आपल्या इथे कदाचित ह्या अशा म्हणजे मोठ्या मोठ्या घरांमध्ये असतील म्हणा अशी स्टाईल, पण असे ग्लास वगैरे किंवा बार वगैरे असं मला वाटत नाही इतकं. तरी हायर मिडल क्लास लोकांकडे पण असतं. सेक्शन बारचं आहे वगैरे. आता कदाचित आता फॅशन आली असेल बार बीर बनवायची घरात, पण तेवढं मला तरी आपल्या म्हणजे माझ्या तरी बघण्यात नाही. आता बघा ना सगळं आहे पूर्ण लाइटिंग, त्याच्यानंतर आणि हा त्यांचा म्हणजे मला असं पर्सनली वाटतं ना हा त्यांचा जो ब्रँड आहे ना तो तिथे कसं धूळ वगैरे बघा तुम्ही बिलकुल नसते. त्याच्यामुळे इतकं ह्या जे लाइटिंग या घरात कुंड्या वगैरे हे सगळं असं सगळं ठेवण्यात पॉइंट आहे. पण आपल्या इथे इतकी धूळ असते ना, धूळ सुद्धा आपल्याकडे कामावर आल्यासारखी येते. सकाळी धूळ साफ करायची, परत संध्याकाळपर्यंत सगळं घरामध्ये धूळ झालेलीच असते. आणि आता तर विचारून सोय नाही. आता इतकं कन्स्ट्रक्शन वाढलेलं आहे ना आणि सगळं इन्फ्रास्ट्रक्चर, ब्रिज ह्याव त्याव, कोण समुद्रातून रस्ते काढतोय, कोण ब्रिजच्या वरती ब्रिज बांधतोय. त्याच्यामुळे इतकी माती इतकी धूळ येते ना. आणि मला तर वाटतं ना अख्ख्या जगाची धूळ फक्त इंडियामध्येच आहे, भारतामध्येच आहे. कारण बाकीच्या ठिकाणी धूळ बिळ हा प्रकारच नाहीये. कधी कधी खरंच असं वाटतं आपल्या देशातच एवढी धूळ आहे की. सुंदर असं स्टोअर आहे. आणि त्यांनी बघितलं तुम्ही एक मार्केटिंग त्यांनी फंडा असा केलेला आहे ना की तो जो कॉन्सेप्ट आहे ना वॉलमार्ट, कॉस्टको, त्याच्यानंतर काय मॅग्नेट मॉल, आपल्या इकडचं डीमार्ट, इवन त्या जमान्यातलं अपना बाजार सुद्धा जे सहकारी तत्वावर होतं ते ह्याच म्हणजे कॉन्सेप्ट खाली आहे की फक्त लोकांना असं दाखवायचं, फक्त सगळं प्रदर्शन मांडून ठेवायचं. मग लोक ऑटोमॅटिकली लोकांची ती घेण्याची मानसिकता होतेच जरी घ्यायचं नसलं तरी.
आणि त्यांनी मस्त केलं, इथे जितक्या वस्तू ठेवल्या आहेत ना, जितक्या म्हणजे तो दिसतोय तो फायर एक्सटिंग्विशर नाही, पण बाकीच्या वस्तू बघा, एक घड्याळ, कपाट, फ्रेम, लॅम्प, तो जो छोटासा दिवा एक इलेक्ट्रिकचा आहे तो, हे सगळं सगळं विकण्यासाठी आहे. असं काहीच नाही की जिथे काही त्यांनी सॅम्पल म्हणून ठेवले. हे सगळे सॅम्पल विकायचे आहेत. प्रत्येकावरती लेबलचा टॅग आहे. हा बघा, परत एक हा वाईनचा सेट, वाईनच्या ग्लासचा सेट, वाईनचा नाही. हे त्या व्हाईट जाळीचं आहे, 1790 हा, कोणाला वाटेल तर बॉक्सचं आहे. तेव्हा ना एक एक एवढे आयटम आहेत ना. सुरुवातीच्या काळात ज्या वेळेला हे ओपन झालेलं ना, तेव्हा मला वाटतं एक 50 रुपये का 30 रुपयापासून मला वाटतं 27 रुपये वगैरे कमीत कमी आयटम होता इथे. ते स्पून्स होते प्लास्टिकचे, आता ते नाही आहेत, कचऱ्यासारखे आणून ठेवलेले. आणि ते कलर स्कीम बघा ना, सगळी कलर स्कीम व्हाईट आहे, पूर्ण इंग्लिश कलर स्कीम आहे. आणि हा व्हाईट कलर आपल्या इथे महिना 2 महिन्यामध्ये पिवळा होऊन जातो. आणि तो एकदा पिवळा झाला की परत कधी व्हाईट होत नाही तो, आणि मग तो व्हाईट दिसतो. बघा ना, हे सगळं फर्निचर आयटम आहेत चांगले, म्हणजे आयडिया वगैरे घेण्यासाठी तर खूपच उत्तम आहे. पण एवढा फिनिश जर इंटेरियरला आपण काम दिलं ना, इंटेरियर डेकोरेटर, तर तो त्यातल्या त्यात तेवढी इतकं क्वालिटी काम किंवा इतकं डिझायनर काम तो देतो. नाहीतर आपण जर स्वतःहून काही कार्पेंटर बघितले लोकल, तर ते इतक्या प्रकार लेवलचं काम देतच नाहीत. कारण त्यांच्या डोक्यामध्ये त्यांचा कॉन्सेप्ट क्लिअर असतो आणि ते त्याच्या पद्धतीनेच काम करतात. आणि मी बघितलं ना, तर इंडियन मेंटॅलिटी प्रमाणे, भारतीय जी मानसिकता आहे ना, त्याप्रमाणे इथे लोक मस्त फिरायला येतात. शनिवार रविवारी मधल्या दिवसाला पण येत असतील. कारण की बघा, तुम्ही इथे आलो, फिरलो मस्तपैकी, दुपारी जेवण्यासाठी आहे. आरामात तुम्ही नाही नाही म्हटलं तरी 1000 रुपये तर जेवायला आरामात जातात. 2 माणसं असू दे किंवा 3 माणसं असू दे. मग त्याच्यानंतर परत तुम्ही जेवलात की परत फिरायचं. मग खाली परत एंट्रीला नाश्ता वगैरे आहे, आणि मग असं करून परत बॅक टू पॅव्हिलियन घरी.
पूर्ण डायनिंग टेबलचं सेक्शन आलं. म्हणजे तुम्हाला जसं हवं तसं आहे. सिंगल माणसासाठी पाहिजे तर बघा 3490चं 2 माणसं इथे. पण 2 माणसं एवढ्याशा टेबलवर कशी जेवतील काय माहिती. हे असे छोटे छोटे डायनिंग टेबल आहेत, या चेअर्स. चेअर्स बघा, पण खूप महाग आहेत खूप, पण क्वालिटी आहे. आणि काम पण बारीक आहे. आणि तुम्ही हे सगळं सगळं म्हणजे चेअर पासून सगळं टेबल चेअर्स प्रत्येक आयटम मध्ये एक प्रकारची क्वालिटी आहे. तेव्हा हे चेअरवर ठेवण्यासाठी ह्या सीट्स. हे ते सगळी ही कप सेट, त्याच्यानंतर ग्लास काचेचे आयटम पण बरेच आहेत. आता थोड्या मला वाटतं ना पहिल्यापेक्षा प्राइजेस वाढलेले आहेत 100-200 रुपयाने प्रत्येक आयटम मागे.
हे बघा ना, तुम्ही कलर स्कीम बघा. एक नॅचरल कलरचं लाईट कलर किंवा मग व्हाईट आणि नाहीच तर मग ब्लॅक. कारण की हा आयकिया हा एक ब्रँड आल्यानंतर मला वाटतं इथले बरेच ब्रँड झोपले. इथे त्या लेवलला मग मोठा ब्रँड गोदरेज इंटेरियो आहे, त्याच्यानंतर ते पेपर फ्राय वगैरे असे खूप आयटम होते इथे, म्हणजे ब्रँड होते. पण आणि लोकांना इथे बघून स्वतः त्या वस्तूला हात लावून त्याची क्वालिटी बघून लोक घेऊ शकतात. पण हा कॉन्सेप्ट मला ना मित्रांनो कमेंटमध्ये सांगा तुम्ही, मला आवडला. पण महाग पडतो, पण त्याच्यामुळे धूळ होत नाही. धूळ सोसायटीमध्ये तो नुसता तो त्या कटरचा आवाज आणि ठाकटूक ठाकटूक दिवसभर, आणि क्वालिटी आयटम आहे.
इथे लोक फिरायला येतात, फिरतात, 1000-2000 रुपयाची शॉपिंग करतात. तिथे कॅफेटेरियामध्ये जाऊन त्या हॉटेलमध्ये जेवण बिवण करतात तर आयकेच्या रेस्टॉरंटमध्ये, आणि मग परत आपल्या घरी. आता मीच कमीत कमी मला वाटतं 2 ते 3 वर्षांनी येतोय. आता 2020, त्याच्यानंतर हे 2026 आलं, 6, म्हणजे त्याच्यामध्ये मी मध्ये 2दा गेलेलो. पण आयडियाज भरपूर येतात आणि सगळी कलर स्कीम वगैरे बघा आपल्यासारखी नसते. आपल्या इथे एका सनमायका पास करायला गेलो की तो 1000 दाखवतो आणि त्याच्यामध्ये समजतच नाही कुठल्या सनमायका घ्यायचं ते. हे बघा, हे मी मगाशी म्हणाल ना तसे हे ॲरो आहेत.